मी आज राजभवनावरती कार्यक्रम असल्यामुळं मुंबईच्या दिशेने यायला लागलोय. मला पण आत्ताच ही माहिती समजली. तर तालुक्यातील जे शेतकरी सभासद आहेत 22,000 सभासद आहेत आणि आता अनेक शेतामध्ये ऊस आहे, त्यामुळे सगळेच शेतकरी सभासद असल्यासारखंच आहे. या सर्व सभासदांची भावना अत्यंत तीव्र आहे की हा आमचा कारखाना आहे, आमच्या सभासदाच्या पैशातून उभा राहिलेला कारखाना आहे आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जतमध्ये सातत्यानं पडणारा दुष्काळ आणि अशा परिस्थितीमध्ये तिथला शेतकरी सात मानेनं उभा राहतोय आणि त्यांच्या घामाच्या पैशातनं उभा राहिलेला कारखाना हा जयंत पाटलांनी ढापलेला आहे. त्यामुळे लोकांच्या भावना या आहेत की बाबा 250 एकर जागा असणारा कारखाना, इतकी मोठी मशिनरी, इतकं मोठं कारखान्याची बिल्डिंग, तिथं कर्मचाऱ्यांच्या सर्व त्यांच्या रूम, गोडाऊन 40 कोटीमध्ये ढापलंय. त्यामुळे लोकांच्या भावना आहेत की हा कारखाना सभासदांचा झाला पाहिजे, जयंत पाटलांनी तो कारखाना सभासदांना दिला पाहिजे आणि त्यामुळे हे आंदोलन शेतकऱ्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. तर या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. होणार ना, होणार. रस्त्यावरची लढाई पण लढाईची सभासदांनी ठरवली आहे आणि न्यायालयातली पण लढाई आम्ही आता लढतोय. त्यामुळं दोन्ही मार्गाने सभासद जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या सोबत मी आहे.